गुड मॉर्निंग फ्रेंड्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण मेथड ऑफ सेपरेशन ऑफ सिम्बॉल याचे एग्जाम्पल बघितले. आज आपण न्यूमेरिकल एनालिसिसच्या लेक्चर नंबर 11 मध्ये एक नवीन ऑपरेटर शिकणार आहोत, जो की बॅकवर्ड ऑपरेटर आहे. आपला आर्टिकल आहे 1.6.2 द ऑपरेटर कॅपिटल डी. हे तर आपण 12th स्टँडर्ड पासून बघत आहे. इट इज डी बाय डी एक्स. परंतु अँड जो हा डेल आहे हा बॅकवर्ड ऑपरेटर आहे. याचे तसे 2-3 नाव आहे. याला बॅकवर्ड ऑपरेटर बी म्हणतात, याला असेंडिंग ऑपरेटर बी म्हणतात, याला असेंडिंग डिफरन्स ऑपरेटर बी म्हणतात. आणि असे प्रश्न ऑब्जेक्टिव्ह टाइप मध्ये फार येते. म्हणजे द ऑपरेटर डेल इज कॉल्ड फॉरवर्ड ऑपरेटर. ए ऑप्शन फिल इन द ब्लँक्स मध्ये, बी ऑप्शन असेंडिंग ऑपरेटर, सी ऑप्शन असेंडिंग डिफरन्स ऑपरेटर आणि डी ऑल ऑफ द अबव. तर मित्र हो, ए बी सी तिन्ही बरोबर असल्यामुळे आपण याचं उत्तर डी लिहायला पाहिजे. परंतु बरेचसे विद्यार्थी ए लिहून टाकतात, बी लिहून टाकतात, सी लिहून टाकतात. सो ऑल राईट, हा ऑपरेटर आपण आज शिकणार आहोत. रिलेशन बिटवीन द ऑपरेटर हा डेल्टा, जो की फॉरवर्ड ऑपरेटर आहे, हे आपल्याला माहित आहे. नेक्स्ट हा कॅपिटल ई, जे की शिफ्ट ऑपरेटर आहे. आता आपण बघणार आहे बॅकवर्ड ऑपरेटर हा, आणि सोबतच कॅपिटल डी, जे की डेरिव्हेटिव्ह साठी माहित आहे तुम्हाला. इफ डी रेस टू एन वायला सफिक्स एक्स represents the nth derivative of y ला suffix x, then Taylor series is given by. टेलर सिरीज आपल्याला माहित आहे, आपण फर्स्ट इयर पासून शिकत आलेलो आहे. काय आहे टेलर सिरीज? y ला सफिक्स x प्लस h which is equal to y ला सफिक्स x प्लस h d y ला सफिक्स x प्लस h स्क्वेअर डिवाइडेड बाय 2 फॅक्टोरियल d स्क्वेअर y ला सफिक्स x प्लस डॉट 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 प्लस h रेस टू n अपॉन n फॅक्टोरियल d रेस टू n y ला सफिक्स x प्लस डॉट डॉट डॉट. फरक फक्त एवढाच आहे की आपण f ऑफ x प्लस h आपल्याला माहित आहे, इथं y ला सफिक्स x प्लस h वर अप्लाय केलं. f ऑफ x प्लस h चं काय एक्सपान्शन होईल? विथ द हेल्प ऑफ टेलर सिरीज f ऑफ x प्लस h f dash of x plus h square upon 2 factorial f double dash of x plus dot 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 plus h raised to n upon n factorial f raised to n of x plus dot dot dot. इथं डेरिव्हेटिव्हच्या ऐवजी डी सिम्बॉल यूज केलेला आहे. डी स्टँड्स फॉर डिफरन्शिएशन विथ रिस्पेक्ट टू एक्स वन टाइम. डी चा वर्ग, इट इज नॉट ए स्क्वेअर क्वांटिटी. It is the operation twice times operate on function y ला suffix x and so on. और याला आपल्याला शिफ्ट ऑपरेटरचा वापर जर करून लिहायचा असेल तर असं लिहिता येईल ई y ला suffix x. कारण शिफ्ट ऑपरेटर जेव्हा f ऑफ x वर ऑपरेट होतो, इट इज इन्क्रीज्ड बाय एन अमाउंट h f ऑफ x प्लस h. इथं y ला suffix x फंक्शन आहे, y ला सफिक्स x प्लस h चा आपण e y ला सफिक्स x लिहू शकतो. इन ब्रॅकेट या ईच अँड एव्हरी टर्म मध्ये y ला सफिक्स x असल्यामुळे इट इज टेकन आउट कॉमन. मग इथं काय राहिला 1 प्लस hd प्लस hd चा वर्ग अपॉन 2 फॅक्टोरियल प्लस डॉट 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 प्लस hd चा क्यूब अपॉन n फॅक्टोरियल प्लस डॉट डॉट डॉट. ब्रॅकेट कंप्लीट. ब्रॅकेटच्या बाहेर y ला सफिक्स x. आणि मित्र हो, हे जे ब्रॅकेटेड व्हॅल्यू आहे, हे एक्सपान्शन सुद्धा तुम्हाला माहित आहे. तुम्ही 12th स्टँडर्ड पासून शिकत आहात. e टू द पॉवर x 1
plus x plus x square upon 2 factorial plus x cube upon 3 factorial plus dot 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 plus x raised to n upon n factorial plus dot dot dot. तर इथं एच डी आहे एक्सच्या जागेवर, म्हणून विच इज इक्वल टू ई टू द पॉवर एच डी इंटू वायला सफिक्स एक्स, वेअर एच इज इंटरवल ऑफ डिफरन्सिंग. Thus we have the symbolic equivalence. हा वायला सफिक्स एक्स वायला सफिक्स एक्स जर आर्बिट्ररी सिन्स म्हणालो तर कॅन्सल होऊन आपल्याला मिळेल ई ट्रिपल म्हणजे इजिकल टू च्या 3 लाईन e to the power hd which is equal to e to the power u. What about u? u is equal to hd. हे 3 जे हॉरिझॉन्टल लाईन आहे ना हे इक्विव्हॅलेन्स साठी यूज करतात. Hence the operator e del d are connected by the relation e is equal to आपल्याला ऑलरेडी माहित आहे 1 plus del which is equal to e to the power hd. याला आपण इक्वेशन नंबर 1 म्हणू. टेकिंग log from both sides comma we get log of e to the power hd म्हणजे hd into log e 1 येते म्हणून hd which is equal to log e to the base e which is equal to log 1 plus del to the base e आणि which is equal to del minus del square by 2 plus del cube by 3 minus del raised to 4 by 4 plus dot dot dot. कशाचा एक्सपान्शन आहे ते because log 1 plus x to the base e which is equal to x minus x square upon 2 plus x cube upon 3 minus x raised to 4 upon 4 plus dot dot dot. याचा वापर केलेला आहे इथे. also del is equal to इक्वेशन 1 वरून del is equal to तुम्ही लिहू शकता e to the power hd minus 1 किंवा which is equal to e minus 1 due to 1. The operator del is called the backward or ascending difference operator and is denoted by del f of x which is equal to, ही definition आहे, del f of x which is equal to f of x minus h which is equal to f of x minus, याच्यावर जर इन्व्हर्स शिफ्ट ऑपरेटर आपण ऑपरेट करून जर याला लिहिता येते कसं ते बघितलं तर e to the power minus 1 f of x which is equal to 1 minus e to the power minus 1 into f of x. मग पुन्हा पुढे since f of x is an arbitrary आणि हा बॅकवर्डचा del is equal to 1 minus capital e to the power minus 1. तर बघा इथं एका बोर्डावर किती फॉर्म्युले आले बघा. हा एक आला टेलर सिरीजचा एक फॉर्म्युला, त्याच्यानंतर e टू द पॉवर hd म्हणून दुसरा फॉर्म्युला, हे रिलेशन बिटवीन हे तिसरा, हे पुन्हा रिलेशन बिटवीन दुसऱ्या फॉर्म मध्ये चौथा, हे लॉगचा पाचवा. हे अशा पद्धतीनं नंबर ऑफ फॉर्म्युले जर तुम्हाला असतील तर ते तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे आणि ते तुम्हाला एखाद्या व्यवस्थित सिस्टमॅटिक वहीमध्ये जर लिहून ठेवलं तरच ते आठवतात, नाहीतर hence backward del is equal to 1 minus e to the power minus 1 since f of x is an arbitrary. hence हे 1 upon e जर इकडच्या लेफ्टला नेलं तर which is equal to 1 minus del. this implies 1 upon e to the power hd म्हणजे कॅपिटल e ची किंमत e to the power hd which is equal to e to the power minus hd which is equal to 1 minus del and this is due to 1, or e raised to hd which is equal to 1 minus del raised to minus 1. this implies hd is equal to minus log in bracket 1 minus del. hence hd is equal to minus in bracket याचा एक्सपान्शन minus del square divided by 2 minus del cube divided by 3 minus del raised to 4 divided by 4 minus dot dot dot. because we know that log 1 minus x which is equal to minus x square by 2 minus x cube by 3 minus x raised to 4 by 4 minus dot dot dot.
this minus when we are multiplied this bracketed value, so which is equal to del plus del square divided by 2 plus del cube divided by 3 plus dot dot dot. The second backward differences are denoted by del square f of x and defined by del square f of x plus 2h, which is equal to del in bracket del f of x plus 2h, which is equal to del in bracket f of x plus 2h minus f of x plus h, which is equal to, when we operate this del on this function, it gives f of x plus 2h minus f of x plus h, minus when this del operate on f of x plus h, it gives in bracket f of x plus h minus f of x. This is by definition, which is equal to f of x plus 2h minus 2 times f of x plus h, this minus and this minus, minus 2 times f of x plus h, and this minus minus plus f of x. In general, del raised to n f of x, which is equal to del raised to n minus 1 in bracket del f of x, which is equal to del raised to n minus 1 in bracket f of x minus f of x minus h. नोट मध्ये आपल्याला असं म्हणता येईल, the backward difference of f of x plus h is the same as the forward difference of f of x. backward difference कसा आहे, f of x minus f of x minus h, आणि forward difference काय आहे, f of x plus h minus f of x. That is backward difference of del f of x plus h, which is equal to f of x plus h minus f of x plus h minus h. H will be cancelled, minus f of x, and this is nothing but forward difference del f of x. Backward difference table, forward difference table मध्ये आणि backward difference table मध्ये स्लाइटली डिफरन्स आहे. आणि आताच आपण नोट मध्ये काय लिहिलं की बॅकवर्ड डिफरन्स ऑफ f of x plus h is nothing but forward difference of f of x. तर बघा मित्रहो, बॅकवर्ड डिफरन्स टेबल आपण समजा 5 आर्ग्युमेंट घेतलेले आहेत, 1 2 3 4 5. त्यामुळे फोर्थ डिफरन्सेस पर्यंत आपल्याला डिफरन्स काढता येते. तर आर्ग्युमेंट म्हणजे व्हॅल्यूज ऑफ x, एंट्री म्हणजे व्हॅल्यूज ऑफ y, फर्स्ट डिफरन्स backward del f of x, second difference backward del square f of x, third difference backward del cube f of x, fourth difference backward del raised to 4 f of x. हे झाले नोटेशन्स. आता आर्ग्युमेंटच्या व्हॅल्यू लिहित असताना आपल्याला मी ऑलरेडी म्हटलेलं आहे की प्रॉब्लेम सोडवायचा असेल तर याच्यानंतर प्रत्येक व्हॅल्यूज मध्ये एक एक ओळ सोडायची आहे आपल्याला. हे आर्ग्युमेंट लिहिलं, एक ओळ सोडली, ए लिहिलं, पुन्हा एक ओळ सोडली, ए प्लस एच लिहिलं, पुन्हा एक ओळ सोडली, ए प्लस 2h लिहिलं. अशा पद्धतीनं ए प्लस 3h ए प्लस 4h आपल्याला लिहायचं आहे. हे का करायचं आहे तर जेव्हा आपण नेक्स्ट एंट्री मायनस बिफोरची एंट्री गिव्ज डिफरन्स म्हणतो ना, त्यावेळेस आपल्याला बरोबर मधात ते डिफरन्स लिहिता येते. मग एंट्री f of x at x is equal to a, f of a at x is equal to a plus h, f of a plus h, and so on, f of a plus 2h, f of a plus 3h, f of a plus 4h. आता फर्स्ट डिफरन्स बघा मित्र, फॉरवर्ड मध्ये आपण डेल f of a लिहिलो, इथं डेल f of a plus h, नेक्स्ट एंट्री डेल f of a plus 2h, नेक्स्ट एंट्री, म्हणजे या दोन एंट्रीची नेक्स्ट एंट्री, 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 म्हणजे डेल f of a plus h, डेल f of a plus 2h, डेल f of a plus 3h, del f of a plus 4h. These are the first backward differences at a plus h, at x is equal to a plus h, at x is equal to a plus 2h, and so on. आता सेकंड बॅकवर्ड डिफरन्स काय, हे जे डिफरन्सेस काढले ना आपण फर्स्ट, याच्यामध्ये दुसरा डिफरन्स मायनस पहिला डिफरन्स, म्हणजे बॅकवर्डचा सेकंड डिफरन्स डेल स्क्वेअर f of a plus 2h,
आणि अशाच पद्धतीनं पुढे डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस 3h, डेल स्क्वेअर एफ ऑफ ए प्लस 4h. तिसरा डिफरन्स काढताना दुसऱ्या डिफरन्सचा दुसरा डिफरन्स मायनस पहिला डिफरन्स म्हणजे तिसरा डिफरन्स. मग डेल क्यूब एफ ऑफ ए प्लस 3h, डेल क्यूब एफ ऑफ ए प्लस 4h. तिसरा डिफरन्स, तिसऱ्या डिफरन्स मधला दुसरा जो नेक्स्ट आहे मायनस फर्स्ट, डेल रेस टू 4 एफ ऑफ ए प्लस 4h. तर अशा पद्धतीनं आपल्याला बॅकवर्ड डिफरन्स टेबल कन्स्ट्रक्ट करता येईल. मित्र हो, फॉरवर्ड डिफरन्स आणि बॅकवर्ड डिफरन्स याच्यामध्ये गोंधळ होता कामा नये. फॉरवर्ड डिफरन्स तुम्ही पहिले आपण एक्सप्लेन केलेला आहे, बॅकवर्ड आजच्या लेक्चरमध्ये एक्सप्लेन केलेला आहे. आज या लेक्चरसाठी आपण इथेच थांबणार आहे. धन्यवाद.